विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत। खोटे दस्तऐवज सादर करून शासनाची दिशाभूल करणाऱ्या आमदार डॉक्टर पंकज भोयर यांच्या विरुद्ध रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आल्याची माहिती साहसिकचे संपादक रवींद्र कोटमकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। वर्धा विधानसभाचे आमदार डॉक्टर पंकज भोयर हे प्राचार्य म्हणून कार्यरत होते। त्यांनी प्राध्यापक हे पद मिळविण्यासाठी खोट्या दस्तऐवजांचा आधार घेतला आहे। महेश तेलरांदे यांनी माहितीच्या अधिकारात प्राप्त केलेल्या कागदांवरून पंकज भोयर यांची प्राध्यापक म्हणून 1 जून 2000ला नियुक्ती करण्यात आली आणि ते 6 ऑक्टोबर 2000ला MA अर्थशास्त्रात पास झाले। त्याआधीच प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली। प्राध्यापक या पदाकरिता विद्यापीठ नियमानुसार शैक्षणिक पात्रता 55% मार्क, नेट सेटची परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे, परंतु गैरमार्गाचा अवलंब करून त्यांची प्राचार्य म्हणून नियुक्ती करून शासनाचे आर्थिक रूपाने शोषण करण्यात आले आहे, अशी तक्रार 10 मे 2017ला साहसिकचे संपादक रवींद्र कोटमकर यांनी रामनगर पोलीस स्टेशनला दिली असून पोलिसांनी कार्यवाही न केल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत साहसिकचे संपादक रवींद्र कोटमकर यांनी दिली आहे। डॉक्टरेट पदवी लावतात आणि प्राध्यापक प्राचार्य त्याच्यामध्ये विद्वान असतात, परंतु माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये विद्यापीठातून मागितलेली माहिती महेश तेलरांदे यांनी आणि मी सुद्धा मागील 4 महिन्यापासून माहिती अधिकार कायद्यानुसार मागितलेली माहिती यामध्ये पंकज भोयर व त्यांचे पिताश्री डॉक्टर राजेश भोयर या दोघांनी संदर्भ करून खोट्या कागदपत्राच्या आधारावर प्राध्यापक व प्राचार्य ही दोन्ही पदे बोगस कागदपत्राच्या आधारावर मिळवून शासनाचा कोट्यावधी रुपये पगार आजपर्यंत उचलला आहे। 2000 ते 2014 त्यांनी आमदारकीमध्ये नियुक्ती झाल्यामुळे त्यांनी ते पदाला आराम दिला असेल, मला काही माहीत नाही की इकॉनॉमिक्सची जागा निघाली होती MA इकॉनॉमिक्स आणि MA इकॉनॉमिक्सची जागा निघाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना 1/7/2000ला 1/7/2000 ॲज स्टील इन वर्किंग ॲज ए लेक्चर इन इकॉनॉमिक्स या पदावर त्यांनी त्यांच्या रुजू करून घेतली। वास्तविकता अशी आहे की कोणतीही जागा निघताना त्या जागेची पात्रता ज्या जोपर्यंत आपल्याकडे असतात त्याच्यापर्यंत इंटरव्ह्यू देणं हा गुन्हा आहे किंवा त्याला सिलेक्शन करणं हा सुद्धा त्या विद्यापीठाचा किंवा म्हणा की तो प्राचार्य असा काही पण गुन्हा आहे। 1/7/2000 त्यांना जाहीर केले आणि 3 महिन्यानंतर म्हणजे दिनांक 6/10/2000 रोजी भारतीय इकॉनॉमिक्स पत्र क्रमांक 2 मध्ये 6/2/2000 ते इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र पास झाले। एकीकडे 2007 ते म्हणतात ते इकॉनॉमिक्सचा घटोघट पास झाला आणि जाहीर करून गेलो, पण 3 महिन्याने त्यांना माहीत पडलं त्या 6ला पास होणार आहे, त्याच्या पोलीस त्यांना जाहीर घेतलं आणि त्यांना कामावर करून घेतलं। तेव्हापासून पगार सुरू आहे 1/7 त्यांचा इकॉनॉमिक्सची डिग्री पे रुजू करून घेतलं त्यांना। सेकंडमध्ये त्यांनी 6/11/2000 पत्र क्रमांक 3 मध्ये बघा, त्याच्यामध्ये 6/11/2000 त्यांना पुन्हा रुजू करून घेतलं की कशाने रुजू करून घेतलं की त्यांना माहिती आहे की आता हे 6ला पास झाला म्हणून त्यांनी 11 महिन्यात त्यांना पुन्हा रिसर्च प्राध्यापक रुजू करून घेतलं। मग त्याचा प्राचार्य करायची खूप बदल त्यामुळे आपल्या मुलाला प्राचार्य करायची घाई होती, त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा घाईघाई पुन्हा दुसरी चूक केली की त्यांनी आपल्या मुलाला 2/7/2010 प्राचार्य पदावर त्यांची अपॉइंटमेंट केली। प्राचार्यासाठी 10 वर्षाचा क्रायटेरिया पाहिजे, हा शासन निर्णय आहे, सगळीकडे माहीत आहे। 10 मुलाने विचारलं 10 वर्षाचा एरिया पाहिजे, क्रायटेरिया सोडून त्यांनी 2/7/2010ला मुलाला 5 कमिटीचे MB बिलिंग, DD मेघे, डॉक्टर NR दीक्षित, डॉक्टर MP बुड्डे, डॉक्टर DB तायवाडे, डॉक्टर ताले, डॉक्टर विनोद गावंडे 7 लोकांची कमिटी त्यांनी स्थापन केली आणि 7 लोकांच्या कमिटीने तयार केल्या आणि एकच कॅन्डिडेट आला प्राचार्यासाठी खाली दिल्या बघा, एकच कॅन्डिडेट आहे OBC मध्ये आणि
जे आहे PR भोयर, पंकज राजे भोयर यांचं सिलेक्शन केलं आणि सिलेक्शन केल्यानंतर पुन्हा त्यांना नियमानं ते केलं नाही सिलेक्शन, कारण की त्यांना माहिती आहे की 10 वर्षाचा कार्यक्रम पसंत नाही. म्हणून त्यांनी एक चुकीचं काम असं केलं की 5/2/2010 पत्र क्रमांक 5 होता. पत्र क्रमांक 5 त्याच्यामध्ये कुलगुरू राज्यपाल निवडचे 2 सदस्य पाहिजे. ते कुलगुरू राज्यपाल निवडचे समितीचे सदस्य डॉक्टर एम.आर. दीक्षित आणि एम.पी. कुटे यांची 5/2/2010 ला नियुक्ती केली. प्राचार्यासाठी जे कुलगुरूचे 2 लोक पाहिजे त्या कमिटीत, त्या लोकांची नियुक्ती 5 तारखेला आणि प्राचार्याची निवड झाली 2 तारखेला. म्हणजे 3 दिवस बिफोर सगळा कार्यक्रम केला. हा फक्त देखावा आहे आणि अशी तर नियुक्ती आहे ती अनलिगल ठरते. जर म्हटलं की पंकज भोयरचे मंडळाने म्हटलं की या पत्रामुळे 1/7/2000 माझा मुलगा तो 10 वर्षाचा पूर्ण कंप्लेंट करते तो प्राचार्यात लायकी आहे, परंतु 1/7ला जर तो तुमचा मुलगा आहे तुमचा मुलगा प्राध्यापक नाही तर त्या जागेसाठी जाहिरात निघाली. ती जागा MA इकॉनॉमिक पास बसताना तिथे अपॉइंटमेंट केली, म्हणजे शासनाला कोमट कोटे काका पद्धतीने अपॉइंटमेंट करून घेतली आणि 1,15,000 पगार भेटतात प्राचार्याला. 1,15,000 वरती कमी नाही. कोणत्या वर्षापासून जॉईन झाला? 2000 पासून. अशा रीतीने शासनाची कोट्यावधी रुपयांची त्यांनी आजपर्यंत उचल केलेली आहे कोट्या काळाचा आधार. त्यामुळे मी पुढील स्टेशन रामनगर हे वर्धा त्यांचा रामनगरच्या एरियामध्ये कॉलेज तिथे असल्यामुळे आणि प्राचार्य इथं असल्यामुळे आणि प्राध्यापकाची नियुक्ती वर्धेला झाल्यामुळे मी रामनगर स्टेशनला रिपोर्ट दिली. दिनांक 10 वाजता त्याचा DYSP पदिरे साहेब होते आणि त्यांना मगर साहेब होते. दोघांनी सांगितलं होते मुला दाखल होता मुला दाखल होता त्याच्यामुळे मला नाही होत मला NC द्या. NC कॉलेज त्यांनी एक साधा क्रमांक रजिस्टर नोंद घेतली आणि आम्ही चौकशी ठेवतो. त्यांनी मला सांगितलं की त्यांना हे पण म्हटलं का कायदा असा म्हणते की कोणती तक्रार प्रमाणे ठेवता येत नाही आणि माझी जर तक्रार खोटी असेल ती तर माझ्यावर गुन्हा करा दाखल करा, कारण कायदा असा म्हणते कोणाच्या विरोधात कोणी खोटी तक्रार दिली आणि जर तक्रार खोटी सिद्ध वाटत असेल तर जो तक्रार देते त्याच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल होतो. मग माझ्यावर गुन्हा दाखल करावा ते पदिरे साहेब चालले. आणि आता मला काल फोन होता पगार साहेबांचा की मी आता 0ची टायमिंग करून उत्तरावरून ते पाठवलं गुलगाव साहेब. असं ते गुलगाव साहेबांनी आपण बसत होत नाही. त्या ठिकाणी गव्हर्नमेंटची सुट्ट्या घेतल्या अजित रजा 10 ते 17 आणि त्याच्यात होईल मी उचलतो त्याचं गेले उचलतो गेल्यावरून दौऱ्यावर परिवारासोबत गेला बायको वगैरे. या दरम्यान तो 14 जानेवारी कोरोना शहरामध्ये पंचायत समिती हिरगाडी 4 वाजता त्याच्यामध्ये मी उचललो त्याचा पण मी काबूल होता त्याचे मित्र त्याचे पैसे उचलतो. तो बसला गेला सकाळी 7 वाजता 14 तारखेला. आता या 17 तारखेला तो बेस्ट बिल पेश करते. मी 17 तारखेला मागवलं अर्जित म्हणजे सुट्ट्याचे पैसे घेतले आणि आपले हे जे पैसे राहते 14 तारखेचा दौरा त्याचेही पैसे उचलले. अशा रीतीने त्याने आपली बायको त्याची चित्रा राऊत आहे त्यांची पत्नी पक्षुकर विकास नागपूरला. हां यांना पण NDC घेता येत नाही, म्हणजे एकाला कोणाला घेता दौरा पती पत्नी नसतं निघायला जास्त लाभ घेता येतात. त्याच्या पत्नीने लाभ घेतला तिने सुट्ट्या नाही घेतल्या त्याने सुट्ट्या नाही घेतल्या मस्त काम करून शासनाचा पैसा कसा हडपलेला जातो त्याच्यामध्ये माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली ते तुम्हाला नाही भेटू शकतो. दुसरं एक त्यांचा मित्र आहे डॉक्टर अरविंद पाठक पक्षुकर विकास अधिकारी पंचायत समिती आरबीला त्यांनी तेच आता 3 तास केलं होतं हे माझे 3 ते 14 जून 2015 अर्जित रजेवर सुट्टी घेतली गव्हर्नमेंटची मंजूर केला जाता त्याचा अर्जित रजेचा पगार घेतला आणि त्याच ठिकाणी ते म्हणजे 6 ते 9 जून मुख्य कार्यकारी अधिकारी वर्धा यांची लेखी करून त्याचा पुणे येते पुण्यात चालला गेला त्याच ठिकाणी त्यांची जी मुलगी आहे ती मी जे शिक्षण घेत आहे पुण्याला तिला भेटायला गेला पण बिल सांगतात तुम्ही दौरा करून त्याची अर्जित घेतली आणि याचे पैसे त्याची पण माहिती आपल्याकडे ते माहिती काढलेली ती भेटली. रक्तदान योजना घेतली होती जिल्हा परिषद जिल्हा परिषद काढण्यात अंदाजे 2 कोटी रुपये निधी प्राप्त झाला. त्यामध्ये धोरणाच्या मार्गदर्शक सुद्धा शासनाचे पक्षविधी ऐकतात त्या सूचनेनुसार प्रदर्शन प्रचार प्रत्येक गावाकडे 21 रुपये खर्च करा आणि ते निवडचे गाव झालं होतं त्याच गावाला खर्च करायला होतं. दत्तग्रामचे गाव घेतलं त्या गावाला खर्च करायला होता, परंतु सतीश राजे अरुण पाटण यांनी मुख्य कार्याधिकारी जिल्हा यांची
प्रतिष्ठापन करून यांनी कॉम्प्युटर प्रिंटर हे खरेदी केली, स्वतःच खरेदी केली. माहिती द्यामध्ये आपण घेतलेली माहिती आहे की त्यामुळे त्यांनी जे शासनाचा उद्देश आहे की शेतकऱ्यांना प्रचार प्रसार करा, तो प्रचार प्रसार करून आपल्या विभागाला त्यांनी बसा हल्लीकरणाने कॉम्प्युटर लॅपटॉप प्रिंटर आणि ते थोड्या दराने घेतले. जे कॉम्प्युटर 20,000 होते ते 25,000 लावले. म्हणजे 2 कोटीचे त्याने 50 लाख रुपये आपले माल सुधरून टाकले. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या माहिती पुस्तकात छापलेली दरवर्षी ती माहिती पुस्तकामध्ये त्याने एक हुशारी अशी केली की दरवर्षी तो माहिती पुस्तकाला कोणते साल टाकत होता, वर्ष टाकत होता, तीच माहिती पुस्तिका काढायची ते दुसऱ्या पुस्तकाला लावून ते मिळतात. आणि धप्पाला काही काहीच धप्पा लावायचं वर्षच नाही. कोण्या वर्षी माहिती पुस्तक आहे, माहिती पुस्तक दरवर्षी जे द्यायचं प्रकाशन करून टाकायचं आणि त्याच्यावर पदाधिकारी माहिती टाका 3 वर्षात नाव ती परत छापायची. आणि प्रोटोकॉल म्हणते की पहिले जिल्हा अध्यक्ष, काही अधिकारी, उपाध्यक्ष, पदाधिकारी, पण ज्याचा फोटो सगळ्यात पहिले आणि जिल्हा अध्यक्ष या पत्रकार परिषदेला प्रसिद्ध वकील राम टेके, माजी नगरसेवक तेलरांधे आदींची उपस्थिती होती. या प्रकरणी डॉक्टर आमदार पंकज भोयर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते मुंबई येथे असल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.